चल डेप्रिसिएशन खत्म हो गया. बघा पहिली क्लोजिंग स्टॉक संपली, दुसरी संपली आपली ड्रॉइंगची, तिसरं डेप्रिसिएशन संपलंय. आता चौथं घेऊया आपण. आउट ऑफ द डेटर्स ₹600 वेअर बॅड अँड शुड बी रिटर्न ऑफ. डेटर्स किती आहेत? 24,600. त्याच्यापैकी बॅड डेप्स किती आहेत? 600. ते आधी रिटर्न ऑफ करा. लेस बॅड डेप्स 600. दोन ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यासाठी आपली टोटल इनरलाच राहणार आहे 24,000 रुपये. डेटर्स 24,600 लेस बॅड डेप 600, इनर कॉलम 24,000 रुपये. ओके, 24,000. वर्डिंग कडे लक्ष द्या, नंतर फायनली तुम्हाला झूम मध्ये दिसेल सगळं. दुसरा इफेक्ट इमिजिएटली आपण टाकूया, थोडस होल्ड धरूया. नंतर त्यांनी दिलंय आरडीडी 5%. आता ह्याच्यातनं लगेच आरडीडी वजा करा 24,000 लेस आरडीडी @ 5%. 24,000 5% आरडीडी वजा करा. डेटर्स किती आहे? 24,600 लेस बॅड डेप 600, इनर कॉलम टोटल किती आली? 24,000 लेस आरडीडी @ 5%. 24,000 चे 5% किती येणार? 24,000 चे 10% होतात 2400, 5% होतात अर्धे 1200. प्रॅक्टिस केली की ऑटोमॅटिकली येणार. अजून काय ऍडजस्टमेंट नाहीये बघा. 4 ओळी जागा सोडायला सांगितलेल्या डेटर्सच्या खाली 1, 2, 3 एक ओळ तरी उरली आहे, चालेल. 24,000 1200 रुपये गेले. आउटर कॉलमला किती? 24 मधनं 1 गेला 23, 23 मधनं 200 गेले 22,800 रुपये. किती झाले? 22,800 रुपये. दुसरा इफेक्ट बॅड डेप्स 600 आणि आरडीडी 1200 उचलायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचं. ओके, 2 बॅड डेप्स इनर कॉलम 600 रुपये अँड न्यू आरडीडी 1200. आउटर कॉलम 1200 आणि 600 1800 रुपये. 1200 आणि 600 1800 रुपये. ओके, क्लिअर? 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800. क्लिअर झाली ऍडजस्टमेंट? पुढे चौथी झाली. आता आहे पाचवी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? 5%. 35,000 5% काढायचे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल @ 5%. बरोबर. 35,000 5%. 35,000 10% होतात 3500, अर्धे किती होतात? 1750. बरोबर ना? आणि 25,000 10% होतात 2500, 5% होतात 1250. क्लिअर? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल किती आहे? रुपालीचं 35,000. 35,000 5% होतात 1750. आणि दीपालीचं किती आहे? 25,000. 25,000 5% होतात 1250. क्रेडिट टू कॅपिटल अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल ब्रॅकेट मध्ये लिहा 5%. रुपाली 1750 आणि दीपाली 1250. आउटरला बघा किती येतात? 1, 2, 3,000. 0, 5, 10, 7, 3, 10, 1, 2, 3. ओके, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, नेक्स्ट पुढे आहे इन्शुरन्स इज पेड फॉर द इयर एंडिंग 30th September 2012. ओके, बघा इन्शुरन्स किती दिलाय? इन्शुरन्स 1200 रुपये. ओके, पण 1200 रुपये हा कधीपर्यंत दिलेला आहे आपल्याला? 30th September 2012. 30 सप्टेंबर. बरोबर आहे. पण आपला पिरियड कधीपासून आहे बॅलन्स शीटचा? 1 एप्रिल
2011 ते 31 मार्च 2012. आपला कधी संपतोय? मार्चलाच संपतोय पिरियड. आणि इन्शुरन्सचा कधी संपतोय? 30 सप्टेंबर. ओके, म्हणजेच पुढे किती महिने तो वाढलेला आहे? 1 एप्रिल 2012 ते 30 सप्टेंबर 2012. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 6 मंथ्स. बरोबर आहे? 6 महिने एक्सेस झालेला. बरोबर? त्यामुळे हे जे 6 महिन्याचं जेवढं आहे ते मायनस करायचं आहे. जर 1 वर्षाला 1200 रुपये तर 6 महिन्याला किती? 1200चे अर्धे. बरोबर? 600 रुपये. क्लिअर झाला? इन्शुरन्स 600 रुपीज कसं काढलं? 6 महिने का घेतलं? कारण हे 6 महिने त्याने एक्सेस दिलेलं आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2012 पर्यंत त्याने जास्तचं पेमेंट दिलं. आपल्याला जास्तचं नाही घ्यायचं. आपल्याला कधीपर्यंत घ्यायचंय? फक्त मार्च 2012 पर्यंतच घ्यायचं. मार्च 2012 पर्यंत किती असणार आहे? 600 रुपयेच असणार आहे. त्यामुळे प्रीपेड जास्त किती झालेलं आहे? 600 रुपये. ते आपण लेस करणार आहोत. लेस प्रीपेड 600. आउटर कॉलम 600. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स 600 रुपये. क्लोजिंग स्टॉकच्या खाली प्रीपेड इन्शुरन्स 600. क्लिअर झालं? प्रीपेड इन्शुरन्स आहे. आता नेक्स्ट, प्रोव्हाइड फॉर इंटरेस्ट ऑन बँक लोन ऍट 10% पर ॲनम. बँक लोन किती आहे? 8,000 रुपये. ओके, कधी घेतलंय? 1 ऑक्टोबर. बॅलन्स शीट कधी क्लोज होते? 31 मार्च 2012. म्हणजे आपण इंटरेस्ट सुद्धा 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2012 पर्यंतच पे करणार आहोत. म्हणजे किती महिन्यांसाठी? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. बरोबर आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 6 महिन्यांसाठीच आपण इन्शुरन्स बँक लोनचं इंटरेस्ट पेड करणार. पण इंटरेस्ट कसं करणार आहे? आपण ऍड करणार आहोत. त्याच्यामुळे इथे ऍड इंटरेस्ट ऍट द रेट किती टक्के दिलं त्यांनी? 10% फॉर 6 मंथ्स. ओके, 6 मंथ्स किती होतात? 8,000वर 10% होतात 800. 6 महिन्यासाठी होतात 400 रुपये. बरोबर ना? क्लिअर की नाही? 8,000वर बँक लोन 1 ऑक्टोबर 2011 ते 31 मार्च 2012. किती महिने होतात? 6 महिने. बरोबर ना? बँक लोन किती आहे? 8,000. 8,000वर 10% किती होतात? 800. पण किती महिन्यासाठी येते 800 रुपये इंटरेस्ट? 6 महिन्यांसाठी. किती होता? 400. बरोबर? 8,000वर 10% 800 होतात. टक्के कसे असतात? 1 वर्षासाठी असतात. पण हे कसे आहेत? 12 पैकी 6 महिन्यांसाठी. त्याच्यासाठी 400 रुपये. इंटरेस्ट ऑन बँक लोन किती झालं? 400 रुपये. क्लिअर? समजलंय ना सगळ्यांना? ओके. आउटर कॉलम बँक लोन 8,000 ऍड इंटरेस्ट ऍट द रेट 10% फॉर 6 मंथ्स 400 रुपये. आउटर कॉलम 8,400 रुपये. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन किती येणार? आउटर कॉलम 400 रुपये. किती येणार? आउटर कॉलम 400 रुपये. क्लिअर? सगळी पोस्टिंग झालेली आहे आपली. बघा, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला.
दुसरी ऍडजस्टमेंट आहे आपली 4,000 रुपये दीपालीने घेतले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 4,000 आणि दीपालीच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 4,000. नंतर आहे लँड अँड बिल्डिंग 10% डेप्रिसिएशन 3600 रुपये 3600 रुपये. पुढे आहे मशिनरी 12.5%, मशिनरी 2250, मशिनरी 2250. पुढे आहे मोटर कार 10%, मोटर कार 10% 1050, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड मोटर कार 1050, आउटर कॉलम 6,000. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेटर्स बॅड डेट 600 रुपये 600 मायनस केले 600 इथे पोस्टिंग केले. नंतर आरडीडी 1200 मायनस केले 1200 इथे पोस्टिंग केले आउटर कॉलम 1800 रुपये. नेक्स्ट पाचवी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड 1750 रुपाली 1250 दीपाली. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल रुपाली 1750 दीपाली 1250 आउटर कॉलम 3000 रुपये. नेक्स्ट आहे इन्शुरन्स 30 सप्टेंबर म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स मधनं मायनस केले 600 रुपये आउटर कॉलम 600. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साईड प्रीपेड इन्शुरन्स 600 रुपये. नेक्स्ट आहे इन्शुरन्स झाल्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिन्यांसाठी 10% होता 400 रुपये ते ऍड केले 8,400. दुसरा इफेक्ट इंटरेस्ट ऑन बँक लोन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलम 400. ओके. पोस्टिंग झाली ऍडजस्टमेंट झाल्या. आता सगळ्यात लास्ट स्टेज येणार आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना टोटलिंग. ही खूप महत्वाची स्टेज.